तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर ई सारथी ऑनलाइन या YouTube प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, मी तुमची बायोलॉजी टीचर प्रगती मॅम आजच्या या लेक्चर मध्ये तुम्हाला बायोलॉजीचा एकदम इम्पॉर्टंट आणि सोपा असा चॅप्टर शिकवणार आहे, ज्याचं नाव आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स। तर मित्रांनो, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे आपल्याला युजफुल असतात, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे आपल्याला खूप हार्मफुल असतात। तर ते कसं बघा, जसं की आपलं लॅक्टोबॅसिलस झालं, ज्याच्यापासून आपण काय बनवतो तर दही बनवतो। देन आपलं काही ईस्ट झालं, त्याच्यापासून आपल्या ब्रेडला काय येतो तर फ्लफीनेस येतो। काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे आपल्या मेडिसिन्स बनवण्यात देखील मदत करत असतात, जसं की आपलं पेनिसिलिन झालं, ज्यांच्यापासून आपण अँटीबायोटिक्स देखील बनवू शकतो। देन आपले काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला हार्मफुल देखील असतात। तर ते कसे बघा, आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल डिसीजेस होतात, जसे की फ्लू येणे, काही बॅक्टेरियल डिसीजेस पण होतात, जसे की टायफॉइड। आणि एवढंच नाही मित्रांनो, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स ह्या आपल्या फूडला स्पॉइल देखील करतात। काही जी ब्रेडवरची जी फंगल डॉटेड लाईक ग्रोथ येते, ती पण या मायक्रो ऑर्गॅनिझम्स मुळे येते। म्हणूनच तर आपण म्हणतो की मायक्रो ऑर्गॅनिझम्स ये हमारे कभी दोस्त है तो कभी हमारे दुश्मन है। सो आपण आता बघूया की मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा एकदम सोपा असा टॉपिक आपण सविस्तर बघून घेऊया। ओके, सो आता आपण बघूया की याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय असतं, त्याचे वेगवेगळे टाइप्स काय असतात। तर त्याच्यामध्ये असतं आपलं बॅक्टेरिया, फंगी, प्रोटोझोआ, देन आपलं व्हायरसेस आणि अल्गी, असे वेगवेगळ्या प्रकारचे मेजर टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण पाहणार आहोत। देन त्याचे काही युजफुल अँड हार्मफुल इफेक्ट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स। ओके, देन बघा, व्हॉट आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स। मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात रे पिल्लांनो, तर जे की आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, जे की खूप स्मॉल असतात, खूप छोटे असतात। मग मुंगी दिसते ना मॅम, ती मुंगी पण छोटी असते ना, चिलट असतं ना, चिलट पण छोटं असतं ना। अरे पिल्या, त्या मुंगीपेक्षा, त्या चिलटापेक्षा पण ते एकदम छोटीशी असतात। त्यांना पाहण्यासाठी आपल्याला एखाद्या मायक्रोस्कोपची गरज पडत असते, त्याच्या थ्रूच आपण पाहू शकतो। ओके, मग तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हणताय की मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे प्रेझेंट असतात, तर मग ते दिसत कसं काय नाहीत, मग दाखवा आम्हाला। अरे पिल्या, तुला मेंदू आहे ना, तुला ब्रेन आहे ना, मग तर दिसतं का, नाही ना दिसत, पण तो प्रेझेंट आहे ना। मग तसंच मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असतात, पण ते आपल्याला दिसतात का, तर नाहीत दिसत। तर त्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप किंवा मॅग्निफाइंग ग्लास थ्रूच आपण काय करू शकतो, तर त्यांना पाहू शकतो। ठीक आहे, तर पहा मग, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। तर ते कसे असतात पिलांनो, व्हेरी स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात। दे आर सो टायनी दॅट दे कॅन ओनली बी सीन अंडर ए मायक्रोस्कोप। आपण त्याला मायक्रोस्कोपच्या थ्रू मदतीने पाहू शकतो। देन फाउंड, ते कुठे असतात, एव्हरीवेअर, इन सॉइल, इन वॉटर, एअर, एनिमल्स, प्लांट्स अँड इवन इनसाइड आवर बॉडी। ते आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असतात, ॲनिमल्स मध्ये प्रेझेंट असतात, प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतात, सॉइल मध्ये प्रेझेंट असतात, वॉटर मध्ये प्रेझेंट असतात, अँड इवन एअर मध्ये देखील प्रेझेंट असतात। तर बघा, आपण याच्यामध्ये बघूया की मायक्रो म्हणजेच काय असतात, तर व्हेरी स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्यालाच आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो। मायक्रो म्हणजे एकदम छोटे, एकदम सूक्ष्म। ओके, एकदम छोटे, सूक्ष्म, आणि ऑर्गॅनिझम्स मीन्स लिव्हिंग बीइंग्स, म्हणजे एक जीव, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो तर सूक्ष्म जीव, मराठीमध्ये आपण काय म्हणतो, सूक्ष्म जीव। ठीक आहे, तर असे हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये सगळीकडे प्रेझेंट असतात। तर बघा, मग ते अजून कुठे कुठे प्रेझेंट असतात, तर बघा, इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट्स लाईक हॉट स्प्रिंग्स, स्नो, डेझर्ट्स अँड डीप ओशन्स। हॉट स्प्रिंग्स म्हणजेच काय, तर आपले जे काही गरम पाण्याचे झरे झाले, देन स्नो म्हणजेच आपले बर्फाच्छादित प्रदेश झाले, जे काही डेझर्ट्स म्हणजेच आपले वाळवंट झाले, देन डीप ओशन्स म्हणजेच आपले समुद्र झाले, म्हणजे ते एखाद्या डेझर्ट्स म्हणजे वाळवंट, गरमीच्या ठिकाणी पण प्रेझेंट असतात, आणि एखाद्या बर्फाच्छादित प्रदेशात पण ते प्रेझेंट असतात। दे आर प्रेझेंट इन एव्हरीवेअर, ते सगळीकडे प्रेझेंट असू शकतात। ओके, बघा,
ऑन अँड इनसाइड प्लांट्स, ॲनिमल्स, ह्युमन्स. ओके, अँड इवन इन फूड वी ईट अँड वॉटर वी ड्रिंक. आपण जी काही पाणी पितो आणि जे काही जेवण करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा ते प्रेझेंट असू शकतात. दे आर प्रेझेंट इन एव्हरीवेअर. ओके, वी हॅव टू सी नेक्स्ट दॅट इज ए टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बघा, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे वेगवेगळे टाइप्स आपण पाहिले. तर त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट दॅट इज ए बॅक्टेरिया. जसे की आपलं लॅक्टोबॅसिलस झालं, आपले रायझोबियम्स झाले. ओके, हे काय आहेत तर बॅक्टेरिया आहेत. देन आपले काही फंगल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, आपलं ईस्ट झालं, मशरूम झाले, देन मोल्ड झाले, अर्धी फंगल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. काही व्हायरसेस पण असतात जे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल डिसीजेस कॉज करत असतात. देन काही अल्गल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण असतात जसं की आपलं क्लॅमॅडोमोनस अँड स्पायरोगायरा. ओके, आणि काही आपले प्रोटोझोल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण असतात जसे की जे काही सेल्युलर असतात, जे की आपलं अमिबा झालं, पॅरामिशियम झालं, युग्लेना झालं, आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रोटोझोल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, तर मग आता आपण पाहूया की या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज कुठे कुठे होतो. तर बघा, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आता कुठे कुठे यूज होतो या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा. तर बघा, आपल्या इन फूडमध्ये होतो. ओके, आपल्या कुठे होतं तर आपल्या फूडमध्ये सुद्धा, फूड बनवण्यासाठी आपले काही अन्न पदार्थ असतात ते बनवण्यासाठी देखील या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा काय होतं तर यूज होतो. तर जसं की आपलं लॅक्टोबॅसिलस झालं, लॅक्टोबॅसिलसचा जो यूज आहे तर तो कशामध्ये होतो तर आपल्या दुधापासून दही बनवण्यासाठी त्याचा यूज होतो की नाही. आपण जे काही दही बनवतो तर हे काही लॅक्टोबॅसिलस नावाचा जो बॅक्टेरिया असतो तो यूज करून आपण काय बनवतो पिलांनो, दही बनवतो. जसं की आपल्या इथं दही दिसते की नाही तुम्हाला. देन आपलं ईस्टचा जो यूज करून आपल्या ब्रेडला जो फ्लफीनेस असतो तो पण या कोणामुळे येतो तर या ईस्टमुळे येतो. आणि जे काही फर्मेंटेशन फॉर अल्कोहोल, जी काही शुगर पासून अल्कोहोल बनवण्याची जी फर्मेंटेशनची जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये जो ईस्ट यूज केला जातो आणि त्याच्या थ्रूच आपण काय मिळवू शकतो तर अल्कोहोल्स मिळवू शकतो. ओके, देन बघा, बॅक्टेरिया आर ऑल्सो युज्ड इन मेकिंग पिकल्स अँड चीज. जे की आपण हे चीज कशामध्ये यूज करत असतो तर आपले वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पिझ्झा झाले, आपले वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सँडविचेस झाले आणि पास्ता झालं, याच्यामध्ये आपण काय करतो तर या चीजचा यूज करत असतो. तर मग अजून कुठे कुठे मॅम याचा यूज होतो रे. तर बघा, अजून या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा मेडिसिन्स देखील बनवण्यामध्ये यूज होतो. तर कसा तर बघा, जसं की अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन कशापासून बनवली जाते रे तर फंगी पासून. बघा, अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन आर मेड फ्रॉम फंगी. जी काही पेनिसिलिन आहे ती फंगी पासून बनवली जाते आणि त्या पेनिसिलिनचा यूज आपण अँटीबायोटिक्स बनवण्यासाठी यूज करत असतो. देन बघा, जे काही वॅक्सिन्स असतात, वॅक्सिन्स आर मेड युजिंग वीक ऑर डेड मायक्रोब्स. बघा, जे काही वॅक्सिन असतात ते कशापासून बनवले जातात तर पिलांनो, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स मेलेले आहेत आणि कमकुवत मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात तर त्यांच्यापासून ह्या काही बनवल्या जातात तर वॅक्सिन्स. आणि त्यांच्यापासून आपण जसं की पोलिओची वॅक्सिन असते, मिसल्स असतात. बघा, आपण आपल्या कोरोना काळामध्ये जेव्हा 2020 मध्ये कोविड आला होता तेव्हा आपण वॅक्सिन घेतली होती की नाही, मग कोविशिल्ड वगैरे. तर तशा वॅक्सिन्स पण या मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून बनवले जातात. जसं की आपल्या पोलिओची पण वॅक्सिन आपण लहानपणी घेतलेली की नाही, तर ती पण वॅक्सिन या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या थ्रूच बनवली जातात. तर हे काय करतात तर हेल्प्स टू फाईट अगेन्स्ट डिसीजेस अँड इम्प्रूव्ह इम्युनिटी. आणि जी काही आपली शरीराची इम्युनिटी आहे तर ही इम्प्रूव्ह करण्यासाठी, ती वाढवण्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळे डिसीजेस आपल्याला एंटर करत असतात तर त्यांच्या विरोधात फाईट करण्यासाठी या अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिन्स काय करत असतात पिलांनो, मदत करत असतात. ओके, मग आता याचा यूज कुठे होतो तर याचा यूज अजून आपल्या कुठे होतो तर ॲग्रिकल्चरमध्ये देखील होतो. तर बघा, आता युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन ॲग्रिकल्चर. मग यांचा यूज ॲग्रिकल्चरमध्ये कसा होतो तर बघा, इकडे पिलांनो, हे जे काही असं तुम्हाला दिसत आहे
दिसत आहे की नाही या गुठळ्या गुठळ्या काय आहेत, तर हे आपल्या जे काही लेग्युमिनस प्लांट्स असतात, जसे की आपले तुरीचं झाड झालं, जसे की आपलं हरभऱ्याचं झाड झालं, तर जे काही लेग्युमिनस प्लांट्स असतात, पीज झाले, बीज झाले, ओके, जे काही आपले पल्सेस क्रॉप असतात, तर हा रायझोबियम त्याच्यामध्ये काय असतो तर पिलांनो, हा रायझोबियम नावाचा जो बॅक्टेरिया आहे तर तो या रूट नोड्यूल्स मध्ये प्रेझेंट असतो. ओके, इथे काय प्रेझेंट असतो या रूट नोड्यूल्स मध्ये, रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया प्रेझेंट असतो. आणि हा जो बॅक्टेरिया आहे तर तो कशासाठी मदत करतो, तर तो मदत करतो आपलं नायट्रोजनचं जे फिक्सेशन आहे ते सॉइल मध्ये नायट्रोजनचं फिक्सेशन करण्यासाठी मदत करत असतो. ओके, आता आपण हे एक्झाम्पल पाहिले. आणि देन बघा, काही डिकम्पोजर्स लाईक फंगी अँड बॅक्टेरिया ब्रेक डाऊन डेड मॅटर इनटू न्यूट्रियंट्स. बघा, वेगवेगळे प्रकारचे डिकम्पोजर्स म्हणजेच आपले काय झाले तर फंगी आणि बॅक्टेरिया, ते काय कशासाठी मदत करतात तर आपले जे काही शेतामधलं पालापाचोळा झालं, देन काही झाडाची पानं झाली, देन आपल्या काही जे काही ट्रॅशेस असतील शुगर केनचे वगैरे, आणि वेगवेगळ्या प्रकारचं जे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक फॉर्म मधले जे मॅटर आहे ते ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हे काय करतात तर डिकम्पोजर्स म्हणजे फंगी आणि बॅक्टेरिया मदत करत असतात. बघा, ते न्यूट्रिएंट्स बनवण्यासाठी सुद्धा आपल्या शेतामध्ये मदत करत असतात. मग हेच न्यूट्रिएंट्स आपल्या झाडांना, आपल्या क्रॉप्सला भेटल्यावरती काय होईल पिलांनो, तर त्यांची वाढ होण्यासाठी काय होईल, मदत होईल. ओके, बघा, इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी नॅचरली. मग जी सॉइलची जी फर्टिलिटी आहे ती आपण कुठल्याही प्रकारची केमिकल फर्टिलायझर्स न यूज करता ती आपण नॅचरली वाढवण्यासाठी मदत होते की नाही. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्यासाठी किती युजफुल आहेत, ॲग्रिकल्चरमध्ये युजफुल आहेत, मेडिसिन्समध्ये यूज आहेत, देन आपण पाहिलं की आपल्या फूड प्रोडक्ट्समध्ये सुद्धा युजफुल आहेत. ओके, आता आपण पाहूया की काही हार्मफुल इफेक्ट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बघा, आपण आता बघूया हार्मफुल इफेक्ट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर याच्यामध्ये बघा, आपल्या प्लांट्सला, आपल्या ॲनिमल्सला आणि इवन आपल्याला सुद्धा काय करतात तर आपल्याला हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हार्म पण करत असतात. तर ते कसे बघा, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं फ्लू, कॉमन कोल्ड होतो, तर हा कशामुळे होतो तर व्हायरसेसमुळे होत असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे डिसीजेस आहेत ते पण कोण कॉज करत असतं पिलांनो, तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्सच कॉज करत असतात. बघा, तर बघा, आपल्या बॅक्टेरियापासून कोणते डिसीजेस होतात तर आपले ट्युबरक्युलोसिस झाले, म्हणजेच आपण त्यांना काय म्हणतो तर टीबी असं म्हणतो. देन आपलं टायफॉइड झालं, देन आपलं कोलेरा झालं. हे कशामुळे होत असतात तर आपले बॅक्टेरिया या मायक्रो ऑर्गॅनिझम होत असतात. ते कसे आहेत तर बॅक्टेरियल डिसीजेस आहेत. ओके, बघा, देन व्हायरसेस थ्रू कोणते कोणते डिसीजेस होतात रे पिलांनो, तर जसं की आपलं इन्फ्लुएन्झा झालं, HIV झालं, एड्स झालं, COVID-19 हँड फ्लू, कॉमन कोल्ड, पोलिओ, असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल डिसीजेस पण आपल्याला या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या थ्रूच होत असतात. ओके, देन आपले काही फंगल मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू होणारे डिसीजेस, जसं की आपलं हे काही रिंगवर्म झालं, देन आपलं फूट अँड माउथ डिसीज व्हायरस, आणि जसं की आपल्या प्लांट्समध्ये टोबॅको मोझाईक व्हायरस झालं, जे की आपल्या या फंगल डिसीजेसमुळे पण होऊ शकतात. देन बघा, जे की आपलं प्रोटोझोआ थ्रू होणारे जे डिसीजेस असतात, जे की मलेरिया अँड अमिबायोसिस आर दी डिसीजेस कॉज्ड बाय प्रोटोझोआ मायक्रो ऑर्गॅनिझम, जो की प्रोटोझोआ थ्रू होणारे डिसीजेस असतात. बघा, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे आपण आता युजेस पाहिले आणि काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे आता आपण हार्मफुल इफेक्ट्स देखील पाहिले. तर आता बघूया की आपल्या अन्न पदार्थांना हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसे फॉइल करतात, हे कसे खराब करत असतात. ओके, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला, परत प्लांट्सला, देन आपल्या ॲनिमल्सला पण हार्म करतात. पण आता हे अन्न पदार्थांना पण कसे हार्म करतात तर बघा, बॅक्टेरिया अँड फंगी स्पॉइल फूड आयटम्स. कोण करतात तर बॅक्टेरिया अँड फंगी स्पॉइल फूड आयटम्स. देन स्पॉइल फूड स्मेल्स बॅड, चेंजेस कलर अँड मे ग्रो मोल्ड. देन इटिंग स्पॉइल्ड फूड कॅन कॉज फूड पॉइझनिंग. बघा, ही फंगी आणि बॅक्टेरिया सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पैकी जे काही फंगी असेल आणि आपले बॅक्टेरियाचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ते सगळ्यात जास्त आपल्या फूड आयटम्सला काय करतात तर
ते खराब करतात. जसं की आणि ते जसं की या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की ही बघा, ही फंगल लाईक ग्रोथ याच्यावरती ब्रेडवरती दिसत आहे की नाही, अशी डॉटेड आणि याच्यावरती पण बघा ही अशी फंगल ग्रोथ तुम्हाला दिसून येत आहे. मग हे आपल्या फूडला पण देखील स्पॉइल करतात. देन बघा त्यांचा जो स्मेल आहे तो कसा येतो, तर उग्र असा वास येतो, त्यांचा रंग बदलतो आणि ते जी फंगल ग्रोथ आहे ती वाढत जाते. देन आपण जर का ते स्पॉइल झालेलं फूड किंवा जे फंगल लाईक ग्रोथ आपण तशी जर का खाली ह्या ब्रेडवरती बघा, आपण तसाच ब्रेड ठेवला तर अशा प्रकारची बुरशी त्याच्यावरती आपल्याला काय होते तर दिसून येते. आणि आपण जर का तसेच खाल्ले हे अन्न पदार्थ तर आपल्याला फूड पॉइझनिंग सुद्धा होऊ शकतं, तुला डायरिया पण होऊ शकतो, तुला डिहायड्रेशन पण होऊ शकतं आणि तुला काय होऊ शकतं तर वॉमिटिंग देखील होऊ शकते. मग असे पदार्थ खाणे आपण टाळायचे, जसे की ज्याच्या थ्रू आपल्याला काय होणार आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे फूड पॉइझनिंग होणार आहे. तर अशा प्रकारचे पदार्थ खाणं टाळलेलंच बेहतर आहे. देन बघा आता मग हे तर असे खूप सारे आपल्याला काय होतात तर ह्यांच्या थ्रू डिसीजेस होतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू. मग आपण यांना प्रिव्हेंट कसं करायचं, आपण आपल्या लेवलला कोणती काळजी घ्यायची तर पिल्यांनो, तर बघा तुम्ही काय करू शकता तर मेंटेन पर्सनल हायजीन. तुम्ही स्वतःची वैयक्तिक तुमची जी स्वच्छता आहे ती कशी ठेवली पाहिजे रे पिल्यांनो, मेंटेन ठेवली पाहिजे. देन ड्रिंक क्लीन वॉटर अँड ईट हेल्दी फूड. कसं पाणी प्यायचं तर स्वच्छ पाणी आणि हेल्दी फूड. आपण मार्केटमधून जे काही फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील ते आणल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवायचे आणि मगच काय करायचं तर ते खायचे. ओके. देन बघा काही वॅक्सिनेशन्स टू प्रिव्हेंट व्हायरल डिसीजेस, जसं की काही वॅक्सिनेशन्स असतील, आपण लहानपणी पोलिओची पण डोस घेतलेला आहे. सो ते काय करत असतात तर आपल्याला प्रिव्हेंट करत असतात व्हायरल डिसीजेस पासून. देन यूज ऑफ अँटीबायोटिक्स. आपण कशाचा यूज केला पाहिजे अँटीबायोटिक्स, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचे, ऑनली वेन प्रिस्क्राइब्ड. ओके. देन प्रॉपर सॅनिटेशन अँड वेस्ट डिस्पोजल. बघा व्यवस्थित आपले हात धुतले पाहिजे, जसं की आपलं या चित्रामध्ये बघा दिसते की नाही, व्यवस्थित आपले हात धुतले पाहिजे आणि आपण मस्त प्रकारचं चांगलं अन्न खाल्लं पाहिजे, जे की जेणेकरून आपण या मायक्रो ऑर्गॅनिझम्स विरुद्ध फाईट करू शकू. आणि आपण जेव्हा गर्दीच्या ठिकाणी जाऊ अशा प्रकारचे मास्क देखील आपण वेअर केले पाहिजेत. ओके. मग बघा आणि आपलं जे वेस्टचं डिस्पोजल आहे, जो की कचरा आहे, तो पण त्याची जी व्यवस्थापन आहे ती योग्यरित्या लावली पाहिजे. मग या मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती आपण काय करू शकतो तर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती काय करू शकतो, कंट्रोल आणू शकतो. तर पिल्लांनो, चिमण्यांनो, तर मला वाटतं की हा टॉपिक तुम्हाला समजला असेल, कसं आपण त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला फाईट करायचं. तर आपण बघितलं की याच्यामध्ये काय काय बघितलं आपण तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात, त्याचे वेगवेगळे टाइप्स पाहिले. देन आपण त्याची युजफुल अँड हार्मफुल इफेक्ट्स देखील पाहिले. तर मला आशा आहे की सर्वांना हा छोटूसा टॉपिक समजला असेल. तर मित्रांनो, आपण अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन व्हिडिओ सोबत भेटूया. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल अँड गुड डे टू ऑल ऑफ यू. आपण आता इथेच थांबूया. धन्यवाद सर्वांना.